नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी पावसाळा चांगला व्यवस्थित आहे, पेरण्याही वेळेवर झालेल्या आहेत। पण आता काही भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे किंवा नदी नाले फुटल्यामुळे नुकसान होते। आता शेतकरी मित्रांनो, या नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांना मिळते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण पाऊस कमी जरी झाला, म्हणजे वड्या नाल्याचं पाणी आलं, अतिवृष्टी म्हणजे जे ढगफुटी म्हणतात असा प्रकार जरी नाही झाला, पण पाऊस जास्त झाला आणि अशा वेळेस जर शेतकऱ्याचं नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्यांना मदत मिळते का? तर मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते। पण आता शासनाने काय केले, केंद्र शासनाने त्या पीक विम्याच्या नियमामध्ये काही बदल केलेले आहेत। आता त्या बदलामुळे खरंच शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळेल किंवा जे नुकसान झालंय त्यांना खरंच भरपाई मिळेल का, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक जी आपत्ती आहे, या आपत्तीच्या माध्यमातून अतिवृष्टी झाली, वड्या नाल्याचं पाणी हे शेतातून गेलं, अशा वेळेस नक्कीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते। मात्र शेतकऱ्यांना त्यासाठी तक्रार करावी लागणार आहे आणि तक्रार केल्यानंतरच मिळणार आहे। आता तक्रार कशी करायची, तर जे आपण पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याच्या पावतीवर मोबाईल नंबर आहे, त्या कंपनीचा नंबर आहे, त्या नंबरवर फोन लावून करू शकता किंवा तुमच्याकडे क्रॉप इन्शुरन्स जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून करू शकता। आणि तक्रार केल्याच्या नंतर जो तक्रार क्रमांक आहे तो आपण आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर आपण कृषी विभागाकडे सुद्धा तक्रार करू शकतो लेखी। आता लेखी माध्यमातून जर तक्रार केली तर शेतकरी मित्रांनो, आपण त्याची पोच पावती घ्यायची, नाहीतर नुसता आपण अर्ज दिला आणि आता झाली तक्रार असं नाही। तुमच्याकडेही त्याचा पुरावा असला पाहिजे की तुम्ही तक्रार केली। जसं आपण क्रॉप इन्शुरन्स ॲप मधून तक्रार करता वेळेस जो तक्रार क्रमांक आहे तो आपल्याकडे असतो, तसंच जर लेखी तक्रार दिली तर त्याची सुद्धा तक्राराची पावती आपल्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस पुन्हा जसं विमा कंपन्या विचारतात तुम्ही तक्रार केली होती का, मग तुमच्याकडे काय पुरावा आहे किंवा तक्रार क्रमांक आहे का, आणि जर आपल्याकडे जर काही नसेल तर आपल्याला त्यावेळेस काहीच करता येत नाही। त्यामुळे आपल्याकडे तक्रार क्रमांक किंवा पोच पावती असणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये पुन्हा एक अशी पण तरतूद आहे की अतिवृष्टी जरी झाली, ढगफुटी झाली आणि जर पिकाचं नुकसान झालं नाही तर अशा वेळेस नुकसान भरपाई मिळणार नाही। मग आपण तक्रार केली तरीही त्यासाठी आपली नुकसान झाली तरच आपल्याला ही नुकसान भरपाई मिळते, असं या नियमामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आपलं नुकसान झालं तरच तक्रार करायची, तसं तर नुकसान होतच, कारण काही ना काहीतरी नुकसान होतं। कमीत कमी पाणी साचल्यामुळे झाडं तरी पिवळे पडत आहेत, नाही तर तिथं खुरपता येत नाही, आवतं घालता येत नाही, अशा वेळेस तिथं गावताड होते आणि त्या गावतामुळं ते पिकाचं नुकसान झाल्यासारखं दिसते, झाडं पिवळे पडतात। मग तशा वेळेस ते तरी नुकसानच आहे। त्यामुळे तक्रार करायचीच, कारण तक्रार केल्याशिवाय नुकसान भरपाई मिळत नाही। त्यामुळे आपण तक्रार करायला विसरायचं नाही। आणि मित्रांनो, तक्रार होईल तोवर लवकरात लवकर करायची, कारण ते कंपन्या सुद्धा त्याचा अनुमान घेत असतात, अंदाज घेत असतात की या भागात पाऊस कधी पडलाय, मग त्यानुसार ते त्याचा सर्वे करतात। त्यामुळे आपणही वेळेत तक्रार करायची, म्हणजे आपल्यालाही बोलायला तिथं वाव राहतो। त्यामुळे तक्रार 72 तासाच्या 100% करा। आता पहिल्यानं काय व्हायचं मित्रांनो, ही जे स्थानिक नैसर्गिक आपत्तीची मदत देण्याची पद्धत होती, पिकाचं नुकसान झालं तर ते 100% मिळायची। पण आता त्यामध्ये काय झालंय, बदल झालेत मित्रांनो। ही तक्रार आता अशी 100% सहज मिळत नाही, त्यामध्ये काही तरतुदी आहेत, तर त्या तरतुदी 100% तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्याही लक्षात आलं पाहिजे की कोणत्या वेळेस कशी मदत मिळते। मग याच्यामध्ये काय होतं, काही शेतकऱ्यांना मदत कमी जास्त येते, दोघांचं क्षेत्र सारखं असतं, पीक सारखं असतं, मग त्याच्या पिकाची कोणाची लवकर पेरणी असते किंवा कोणत्या परिस्थितीत पीक आहे अशा वेळेस ती भरपाई मिळते। तर मित्रांनो, त्यामध्ये पीक वाढीचा टप्पा, भरपाईची टक्केवारी, तर त्यामध्ये पेरणी झालेली असेल त्यावेळेस 45%, वाढीची अवस्था असेल तर 60%, फुलोरा अवस्थेत असेल तर 75%, पक्वता अवस्था असेल तर 85% आणि काढणीची अवस्था असेल
तर त्यावेळेस 100% पीक विमा मिळतो, अशी ही पीक विम्याची टक्केवारी ठरलेली आहे. हा बदल कंपनीने म्हणजे केंद्र शासनाने केलेला आहे. त्या कंपन्याला सांगितलंय की अशा पद्धतीने पीक विम्याची ही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आता जुन्या नियमामध्ये काय होतं, 100% नुकसान झाल्यास जर समजा तुमच्या भागात सोयाबीन पिकाचे 100% नुकसान झाले आणि संरक्षित रक्कम 50,000 असेल तर आधी कशी भरपाई मिळायची ते बघा मित्रांनो. तर त्यामध्ये पीक वाढीचा टप्पा भरपाईची टक्केवारी अशी होती. पेरणी 45% 22,500 रुपये, वाढीची अवस्था 60% त्यावेळेस 30,000 रुपये मिळायचे, फुलोरा अवस्था असेल त्यावेळेस म्हणजे 75% 37,500 रुपये त्यावेळेस मिळत असत शेतकऱ्यांना, आणि पक्वता अवस्था असेल तर 85% धरल्या जात होते आणि त्यावेळेस 42,500 रुपये शेतकऱ्यांना मिळायचे, आणि काढणीची अवस्था जर नुकसान झालं तर 50,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. म्हणजेच तुमच्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे शेतात पाणी साचून 100% नुकसान झाले तर आधीच्या नियमानुसार सर्वच शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम जी 50,000 रुपये गृहीत धरली ती मिळाली असती. उरलेली 75% भरपाई मिळेलच असे नाही. तुमच्या मंडळातील पिकांचे नुकसान काही शेतकऱ्यांचे झाले म्हणजे 25% शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही तर येणारी भरपाईची रक्कम तुम्हाला लगेच मिळेल. पण जर तुमच्या मंडळातील पिकांचे नुकसान 25% पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही वाईड पिरियडमध्ये गेले तर पूर्ण नुकसान होऊनही आणि कितीही भरपाई रक्कम निश्चित झाली तरी आता केवळ 25% रक्कम मिळेल. उरलेली 75% रक्कम पीक कापणी प्रयोगातून देय झाली तर मिळेल. म्हणजे काय, आता आपलं पीक कोणत्या वाढीच्या परिस्थितीमध्ये आहे त्यानुसार ही 25% रक्कम मिळते, आणि ज्यावेळेस आपलं पीक कापणीच्या याच्यात येईल त्यावेळेस जर नुकसान झालं तर 75% विमा मिळेल असं या माहितीमध्ये म्हणतायत मित्रांनो. अशी ही माहिती होती. त्यामुळे आपण प्रत्येक आपल्या ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेच्या पीक विमाची तक्रार व्यवस्थित करायची, त्याचा व्हिडिओ व्यवस्थित करायचा, त्या ॲपमध्ये तर करायचा पण आपल्याकडे सुद्धा एक व्हिडिओ म्हणजे ठेवायचा, कारण पुढे भविष्यात आपल्याला ह्या पीक विमा कंपन्या यासाठी अडचणी आणतातच. मग त्यावेळेस आपल्याकडेही पुरावा असला पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण तक्रार करायची आणि अशा पद्धतीने ही नुकसान भरपाई यापुढे मिळणार आहे अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे. आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत. आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना. धनंजय